रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईचा अभंग क्रमांक 25 हा पाहणार आहोत. या अभंगात जनाबाई आपल्याला प्रत्यक्ष ईश्वर दर्शनाचा आनंद व्यक्त करतात. ज्यांच्या शोध संत, ऋषी आणि भक्त अनेक जन्म घेतात, तो विठ्ठल त्यांना पंढरपुराच्या विटेवर उभा दिसला आहे. केवळ दर्शनच नव्हे तर त्यांनी त्या देवाला नामस्मरणाच्या सामर्थ्याने ओळखले आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने त्यांची सर्व इच्छा संपूर्ण होते असून त्यांचे जीवन कृतार्थ झाले आहे. तर चला अभंग पाहूया. देव देखिला देखिला, नामे ओळखून ठेविला. तो हा विटेवरी देव, सर्व सुखांचा केशव. जनी मने पूर्ण काम, विठ्ठल देवाचा विश्राम. देव देखिला देखिला, नामे ओळखून ठेविला. जनाबाई म्हणतात, मी देव पाहिला, मी देवाला पाहिले, प्रत्यक्ष पाहिले. हा केवळ कल्पनेतील किंवा ध्यानातील अनुभव नाही, तर भक्तीच्या परमोच्च अवस्थेत मिळालेला ईश्वर साक्षात्कार आहे. नामे ओळखून ठेविला याचा अर्थ सतत विठ्ठल नामाचा जप केल्यामुळे त्यांनी त्या देवाला ओळखले. देवाला ओळखण्याचे साधन म्हणजे नामस्मरण. ज्यांच्या मुखी अखंड नाम असते त्याला देव खरे स्वरूप समजते. या ओळीत संत जनाबाई नाम महिमेचे वर्णन करतात. अनेक जण देवाचा शोध बाहेर घेतात, पण संत सांगतात की देवाची ओळख नामातून होते. विठ्ठलाचे नाव घेत घेत भक्तांचे मन इतके शुद्ध होते की त्याला सर्वत्र देवच दिसू लागते. जनाबाईंना विठ्ठलाचे दर्शन झाले ते त्यांना अखंड भक्तीमुळे आणि नामस्मरणामुळे. म्हणून त्या आनंदाने पुन्हा पुन्हा म्हणतात, देव देखिला देखिला. तो हा विटेवरी देव, सर्व सुखांचा केशव. जनाबाई म्हणतात, तोच देव आहे जो पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे. कटेवरी हात धरून सर्व भक्तांची वाट पाहणारा तोच देव आहे. हा साधा सुद्धा मनुष्य नाही, तर संपूर्ण विश्वाचा पालनकर्ता परमेश्वर आहे. विटेवरी देव हा उल्लेख पुंडलिकाच्या भक्तीची आठवण करून देतो. भक्त पुंडलिकाच्या प्रेमामुळे विठ्ठल विटेवरी उभा राहिला आणि आजही भक्तांसाठी तसाच उभा आहे. सर्व सुखांचा केशव म्हणजे सर्व आनंदाचा, समाधानाचा आणि शांततेचा सर्वत्र असलेला भगवान. जगातील सुखे तात्पुरती असतात. धन, मन, संपत्ती, सत्ता यामुळे मिळणारा आनंद काही काळच टिकतो, परंतु विठ्ठलाच्या भक्तीतून मिळणारे सुख शाश्वत आहे. जनाबाई सांगतात की विठ्ठल हा केवळ मंदिरात देव नाही, मंदिरातील तो मूर्ती नाही, तर तो सर्व सुखांचा सागर आहे. त्यांच्या दर्शनाने मनातील दुःख, चिंता, भय आणि अस्वस्थता नाहीशी होते. भक्ताला जेव्हा विठ्ठल प्राप्ती होते तेव्हा त्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता राहत नाही, कारण सर्व सुखांचे मूळ त्याला प्राप्त झालेले असते. जनी मने पूर्ण काम, विठ्ठल देवाचा विश्राम. या शेवटच्या वेळी जनाबाई म्हणतात, माझे कार्य पूर्ण झाले. म्हणजेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे ईश्वर प्राप्ती. ती प्राप्त झाल्यावर बाकी काही मिळवणारच उरणार नाही. पूर्ण काम म्हणजे जीवनातील सर्वात मोठे उद्दिष्ट पूर्ण होणे. संसारातील इच्छा कधीच संपत नाही. एक पूर्ण झाली की दुसरी तयारच होते, पण देवप्राप्ती झाल्यावर मनाला पूर्ण समाधान मिळते. विठ्ठल देवाचा विश्राम या शब्दात अत्यंत सुंदर भाव आहे. जनाबाईचे मन आता विठ्ठलाच्या चरणी स्थिर झाले आहे. पूर्ण मन भटकत होते, विविध इच्छा आणि चिंतांमध्ये अडकलेली होती, परंतु आता तिला विश्रांती मिळाली आहे. येथे विश्राम म्हणजे केवळ आराम नव्हे, तर आत्म्याला मिळालेली शांती. विठ्ठलाच्या चरणी पोहोचल्यावर मनाची धावपळ संपते. भक्ताला अखंड आनंद, समाधान आणि शांतता प्राप्त होते.
जनाबाईच्या मते विठ्ठल प्राप्ती म्हणजे जीवनाची खरी विश्रांती आहे. अभंगातील मुख्य शिकवण नामस्मरणाने देवाची ओळख होते. विठ्ठल हा सर्व सुखांचा खरा स्रोत आहे. ईश्वर प्राप्ती हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. भक्तीमुळे मनाला शांतता मिळते. देव प्राप्तीनंतर सर्व इच्छा गौण ठरतात. या अभंगात जनाबाई आपल्याला ईश्वर प्राप्तीचा आनंद व्यक्त करताना अखंड नामस्मरणामुळे त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. विटेवर उभा असलेला तो विठ्ठल सर्व सुखांचा सागर आहे. त्यांच्या दर्शनाने जनाबाईचे जीवन कृतार्थ झाले आणि त्यांना अंतःकरणाची खरी शांती प्राप्त झाली. त्यामुळे त्या आनंदाने सांगतात की आता माझे सर्व कार्य पूर्ण झाले आहे. विठ्ठलाच्या चरणीच मला अंतिम विश्रांती मिळाली आहे. रामकृष्ण हरी.